नमस्कार मंडळी, मी ओमकार आपलं स्वागत करतो 10 दिवस 365 भावना या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत प्रभादेवी विभागातील सुप्रसिद्ध मूर्तिकार आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले मूर्तिकार श्री संजय काका चिन्नरकर. त्यांचे वडील आदरणीय श्री धनाजी पा चिन्नरकर यांनी देखील खूप सुंदर आणि भावपूर्ण मूर्त्या घडवल्या आणि काका हे आजही त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला म्हणजे पारंपरिक, कुठलाही ट्रेंड नाही, जशी कला पूर्वी होती तशीच आजही ते कला सादर करतात लोकांसमोर. आणि ती मूर्तीतली भावना आहे, ती भावना ते जपायचा प्रयत्न करतात. आज आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया परंपरा, संघर्ष आणि बाप्पाशी असलेलं नातं समजून घेणार आहोत. तर काका, 10 दिवस आणि 365 भावना यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी सर्व आधी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमचे वडील कैलासवासी धनाजी पा चिन्नेरकर यांच्याकडून तुम्ही कधी शिकलात कला आणि कशी शिकलात याबद्दल थोडं आम्हाला सांगा ना. त्याला शिकायचं तसं वेळ नाही, कारण कसं वडील जेव्हा बनवायचे तेव्हा आम्ही बाजूलाच असायचो. शाळेतून एकदम दप्तर टाकलं की त्यांच्या बाजूला. हां. पण ते जे करायचे तसं आम्ही करायचा प्रयत्न करतो. हळूहळू त्यांच्यात ती कला थोडी थोडी आमच्यात अवगत गेली. पण आज त्यांनी जी कला केली त्याची तेवढी नाही, पण त्यांच्या साधारण तेवढी तरी थोडी तरी आमच्या अंगात प्रयत्न आलेली केला. आहे. तर काका, दुसरा प्रश्न विचारतो. घरात एकूण किती पिढ्यांपासून मूर्त्या बनवायची तुमच्या, आणि तुमचा कोणता एक किस्सा सांगा मला लहानपणीचा, जो बाबा मूर्ती बनवत असताना तुमच्या घरोबर घडला होता. पिढ्या आमचा व्यवसाय, आम्ही कुंभार समाजाचे आहोत, त्यामुळे आमचा पिढ्यानपिढ्या व्यवसाय. म्हणजे मी आजोबा पणजोबांना जास्त नाही, आजोबांपासून बघत आले, वडिलांपासून, म्हणजे मी पिढी आता आम्ही तिघे भाऊ आहेत, सगळे एकत्र मिळून सगळं हा व्यवसाय करतो. पिढ्यानपिढ्या आम्ही चालू आहे. म्हणजे आमच्या याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे काका, मामा, माझ्या मिसेसच्या घरचे सगळ्यांचा हात मातीकाम करण्याचाच व्यवसाय आहे. अच्छा. त्यामुळे काय ते नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडिलांची आम्हाला काम करताना बाजूला बसून सांगायचे, बसा, हे बघा, हे असं करायचं, हे असं करायचं, आकार असा द्यायचा, असं हे करायचं, हे ते जे आम्हाला सांगायचं त्याच्यापर्यंत शिकत गेलो. आणि ती त्यांच्या याच्याप्रमाणे कला आमच्या अंगात येत गेली. तर काका, पूर्वीचा गणेशोत्सव म्हणजे 30-40 वर्षापूर्वीचा गणेशोत्सव आणि आत्ताचा करंट वर्षाचा गणेशोत्सव किंवा ह्या ओव्हरऑल 10-15 वर्षामध्ये जो गणेशोत्सव आपण बघताय, त्यामुळे तुम्हाला मोठा बदल काय जाणवतोय? आता प्रभादेवीमध्ये 3 विभाग आहेत. एक मध्यम प्रभादेवी, एक जुनी प्रभादेवी, एक नागुसेवाडीकडची एक प्रभादेवी. 3 प्रभादेवीचा राजा बोलू शकतो. असे 3 आहेत. त्याच्यामध्ये या तिन्ही सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये माझे वडील धनाजी चिरडकर यांनी मातीच्या मूर्त्या घडवल्या आहेत. अगदी 5, 7, 8, 10 फुटापर्यंत या मूर्त्या घडवलेल्या आहेत. या तिन्ही मंडळांच्या मातीच्या मूर्त्या, शाडू मातीच्या. पण आता काही मंडळात बदल झाला आहे, पण काही मंडळ अजून त्या मातीच्या मूर्तीवरच आहेत. बरोबर. अजूनपर्यंत त्या मातीच्या मूर्तीवर येतात. पण काही वेळेनुसार, याच्या काळानुसार बदलत अन्य मार्ग स्वीकारले. पण ठीक आहे, पण जो उत्साह आहे तो प्रभादेवीमध्ये आहे गणेश उत्सवाचा, अजूनही आहे. बरोबर. त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण जो बदल झाला तो हाच झाला, शाडू मातीकडून अन्य पर्यायाकडे वळले, हाच बदल दिसतो. बाकी जी उत्साह, जो परंपरा आहे, जे सगळं ते तसं प्रभादेवीमध्ये आहे. म्हणजे हा प्रश्न असा होता की 20-30 वर्षापूर्वी जसे तुमच्याकडे लोक मूर्तीची ऑर्डर घेऊन येतात की काका आम्हाला ही मूर्ती अशी पाहिजे तशी पाहिजे, आणि आत्ताची जी लोकांची ऑर्डर, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? याच्यामध्ये म्हणजे कसं माहिती आहे, जे पारंपरिक मूर्तिकार आहेत, म्हणजे पूर्वपासून जे बसवत आलेले आहेत पिढ्यानपिढ्या, ते त्या मूर्ती जे गणेश भक्त आहेत ते अजून आमच्याकडे आहेत. कारण त्यांच्या पारंपरिक मूर्त्या असतात. बाजारात जो नवीन ट्रेन आलाय त्या ट्रेन प्रमाणे नसतात. त्यामुळे जो त्यांना इतर ठिकाणी मिळणार नाही ते आमच्याकडे येतात. असे म्हणजे आम्ही म्हणजे असे बरेच जे मातेचे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडे हेच चालू आहे की तीच जुनी परंपरा, पण त्याच्यामध्ये थोडासा टच नवीन देऊन वगैरे करतात. पण अगदी जो काही म्हणजे बोलतो अतिशय आपण तशा मूर्त्या आम्ही घडवतच नाही. आमच्या अगदी पारंपरिक ज्या असतात तशाच मूर्त्या असतात. आणि लोक शोधत येतात आम्हाला. बरोबर. याच्याकडून ऐकून द्या, आम्हाला तुमचं नाव देणे मूर्ती आहे. त्यामुळे आमच्याकडे म्हणजे हे कस्टमर गिरायकांची तशी काय कमीच नसते. उलट आम्हाला सांगायला बस थांबावं लागते आता की बस झालं मला. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की काका वर्षानुवर्षे, म्हणजे मी स्वतःहून लहानपणापासून गणेशोत्सव बघतोय. खास करून काकांचा कारखाना, म्हणजे मी बालवाडीमध्ये असताना, माझी शाळा कारखान्याच्या बाजूलाच होती, मी बालवाडीमध्ये असल्यापासून माझी मधली सुट्टी, शाळा भरायच्या आधीचा वेळ आणि शाळा सुटल्यावरचा अर्धा तास, हे तिन्ही वेळ मी काकांकडे येऊन फक्त कारखान्याच्या दरवाजावर उभा राहायचो की मूर्ती कशी घडवतात काय. पण काकांकडची एक खासियत आहे, काकांनी कधी पीओपीच्या मूर्त्या केल्या नाहीत. अजूनही काकांची खासियत आहे की माती तर मातीच्याच मूर्त्या करतात, बाकी कुठल्या पीओपीच्या मूर्त्या घेतच नाहीत. तर काका, वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. तर आजकाल आपल्याकडे लोक येतात, भक्त येतात, गणपती भक्त येतात, लोक येतात की सांगतात की आम्हाला
प्लॅस्टरची मूर्ती पाहिजे, आम्हाला बॅलन्सिंग मूर्ती पाहिजे, आम्हाला कार्टूनची मूर्ती पाहिजे, अशा वेगवेगळ्या लोकांच्या फरमाईशी असतात बोलू शकतो आपण. तर त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? आता पीओपीची मूर्ती, कार्टून वगैरे ज्या काय अशा निर्णयाला याच्या मूर्त्या असतात, ते एक त्यांची हौस असते, पण ते एक म्हणजे एक सणाचं हे नाही, अधिष्ठान नाही त्याला म्हणता येईल की म्हणजे बोलू शकतो आपण शास्त्राप्रमाणे ते नाही आहेत त्या. हा. जसं शास्त्र म्हणजे आपलं काय, गणपती भाद्रपदाला गणेश चतुर्थीला गणपतीचं का आगमन केलं जातं की एक मोठी देवी पौराणिक कथा आहे की व्यास मुनींनी महाभारत लिहिलं गणेशांकडून. त्यावेळेला त्याला ते अंगाला 10 झाल्यानंतर त्याने मातीचा लेप दिला आणि तो गणेश चतुर्थीनंतर अनंत चतुर्थीला विसर्जन केला. ही जी साधारणतः एक पौराणिक कथा आहे, त्याप्रमाणे आपण पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. तो शास्त्राचा धागा पकडून आपण जर गणेश उत्सव साजरा करता म्हटला तर मातीची मूर्ती ही 100% आणणं गरजेचंच आहे. म्हणजे तुम्ही जर भक्तिभावाने शास्त्रानुसार जर पूजा करत असाल तर मातीची मूर्ती, ती शेतातली माती असू दे, नदीकाठची माती असू दे किंवा शाडू माती असू दे, पण मातीची मूर्ती प्रतिष्ठापन करणं हे महत्त्वाचं आहे. जसं आपण शास्त्र आणि आपल्या मनातलं भक्तिभाव जपत असू तर. नाहीतर काय बाकी एक आपला इव्हेंट वगैरे साजरा करणं ठीक आहे, त्यासाठी काय कसली याची गरज नाही आपल्याला. म्हणजे आपण असं बोलू शकतो की उत्सव असावा, उत्साह असावा, भक्ती असावी, पण स्पर्धा नको. हा, आता कसं माहिती आहे, तुम्ही बरोबर बोललात की तुम्हाला भक्ती पाहिजे की स्पर्धा पाहिजे हे ठरवायचं आहे. बघा, छोटा गणपती आणला तरी तुमच्यात भक्ती आहे, बरोबर, मोठा आणला तरी भक्ती आहे, पण ती कशात जपायची तुमच्यात ठरलेलं आहे. एक जर 10 इंचाचा गणपती 1 फुटाचा आणला तरी त्या तुम्ही जितकी भक्तिभावाने सेवा त्याची करू शकता तेवढी मोठ्यामध्ये सुद्धा करू शकता. पण ते स्पर्धा एवढी वाढत चाललेली आहे की भविष्यात कळत नाही की कुठपर्यंत जाऊन थांबणार आहे ते याची. आणि त्याच्यानंतर ते स्पर्धा तर असते, पण त्यानंतर ती विसर्जनानंतर जे आपण त्याची विटंबना होतोय. एक धार्मिक गोष्टीमध्ये आपण बघतो, आपण देवाला कधी साध्या दगडाला पाय लागलं माणसाला तरी आपण पाया पडतो नाही, इथं तर आपण मूर्ती विसर्जनानंतर बघायला सुद्धा जात नाही तिथं काय झालं, कसं औषध आहे. तर हे थोडंसं मनाला खटकतं, दुःख वाटतंय की बाबा देवाचं तरी असं नाही व्हायला पाहिजे की त्याचं विसर्जन पूर्ण शास्त्रोचित पद्धतीनेच व्हायला पाहिजे. तरच तुम्ही आधी 10 दिवस त्याची जी काय आराधना केली, सेवा केली, पूजा केली, त्याचं फलित मिळेल. पण ते नंतर विसर्जन करून सोडून आल्यानंतर त्याचं काय झालं हे जर तुम्ही जर हे करता तर ते थोडंसं वाईट वाटतंय. काका, पुढचा प्रश्न आहे. तर लोक बोलतात जुनी मूर्ती आहे ही नवीन मूर्ती आहे. तर तुमच्या मते खऱ्या गणेश मूर्तीची ओळख काय, आणि त्याच्यातले ते डोळे, ते भाव, ते तुम्ही कसं सांगू शकाल? जुनी आणि नवीन असं काय ना, मूर्ती गणपती बाप्पा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जसं काय त्याला वेगळं रूप द्याल तसं आहे. पण जुनी म्हणजे कसं, आता आमच्याकडे एक 50-60 कस्टमर असे आहेत की दरवर्षी तीच मूर्ती नेतात. म्हणजे माझ्या बाबांपासून आजोबांपासून तीच मूर्ती आहे त्यांची, सेम तशीच, बदल नाही. तर मी पण त्यांना एकदा एका भाविकाला विचारलं, बाबा दरवर्षी तीच का नेता मूर्ती? तर तो म्हणतो, बघा मी ज्यावेळी गणेश मूर्ती आणतो, पूजा करतो आणि ती विसर्जन करतो आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा तीच मूर्ती आहे, म्हणजे माझ्या मनात तिचं रूप कायम स्वरूपात राहतं. मग कधी कधी त्यांचं म्हणणं मला पडलं, कधी कधी काही भाविक येतात, विचारतात, अहो काका आमची गेल्या वर्षी मूर्ती कुठली होती? म्हणजे गेल्या वर्षी मूर्ती 10 दिवस पूजा केली तर यावर्षी पुढच्या, पण जे दरवर्षी एकच मूर्ती नेतात, जो काय टाईप आहे त्यांचा, पण त्याच्या मनात ती बसलेली असते पिढ्यानपिढ्या. म्हणजे त्यांना सांगावं लागत नाही की बाबा माझी मूर्ती हीच आहे, बदल्या आल्यानंतर आपली ही मूर्ती दरवर्षी. हा जो मूर्तीमध्ये फरक. आणि डोळे बा वगैरे जो पारंपरिक आपण करतो त्याच्यामध्ये आता वेगवेगळे प्रकार आले, कलर आहे, काय काय आले, पण आमच्यामध्ये ब्रश आणि कलर या 2च वस्तू वापरून हे केलं. त्याला कधी आता नवीन काय पापण्या चिटकवतात, बुबळ लावतात, हे आम्ही कधी करतच नाही. ते आर्टिफिशियल गोष्टी करत नाही. ज्या ब्रशाने आणि रंगाने होतील त्यावेळेस करू, त्यातून जो काय जिवंतपणा आमच्याकडून आणण्याचा प्रयत्न होतो तेवढा आम्ही करतो. आणि अजूनपर्यंत त्याच्यामध्ये खासियत आहे की लोक अजून पण सांगतात डोळे आखणी जी आहे त्या प्रकार खूप छान आहे. म्हणजे पारंपरिक जी गोष्ट आहे, म्हणजे लहानपणापासून जी पूर्वीपासून जी पद्धत चालत आली आहे त्या पद्धतीला जपण्याचा प्रयत्न करता तुम्ही. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर काका, पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याकडे तुम्ही ज्या बनवलेल्या मूर्त्या आहेत ते तुम्ही कुठे कुठे आपल्याकडून जातात, म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेले आहेत? आता प्रभादेवी विभागात जातातच. आता प्रभादेवी विभागातून जे काय म्हणतात ठाणा, कल्याण या बाजूला गेले, विरार वसला, ती सुद्धा अजूनपर्यंत आपल्या गणेश शाळेतून मूर्त्या घेऊन जातात. नाही, आम्हाला तिथून जाण्याची आमची मूर्ती प्रभादेवीवर धनाजी चिरणेकर, संजय चिरणेकर यांच्या कारखान्यातूनच येते. हे अजूनपर्यंत ते लोक घेऊन जातात. आणि आमचे 1 एप्रिलमध्ये लंडनला मूर्त्या जातात 200 मूर्त्या शाडू मातेच्या, पूर्ण शाडू मातेच्या. म्हणजे खूप मोठं काम आहे. हा, तर आम्ही एकदा दिवाळी संपली की आम्ही कामाला सुरुवात होते, ते त्यांना एप्रिलला मार्चला एंडिंगला द्यावे लागतात. त्यानंतर पॅकिंग वगैरे होऊन त्या परत, आणि पूर्ण शाडू मातेच्या
त्यामध्ये म्हणजे एकदम नाजूक काम आहे आणि त्या नाजूक. नाजूकपणे त्या मूर्त्या तिकडे पोहोचवणं जातात आणि ही खूप मोठी अजूनपर्यंत गोष्ट आम्ही आहे. देतो ना, तिकडे कधी असं कंप्लेंट नाही काय नाही, व्यवस्थित अगदी आम्ही करताना सुद्धा त्याच्यात खूप काळजी घेतो, लांब प्रवास आहे वगैरे करून. एक पुढचा प्रश्न मला असा विचारावा वाटतो की त्या मूर्त्या जेव्हा बनतात त्या बनून झाल्यावरती त्याची पॅकिंग वगैरे तेच करतात जे लोक नाही, ते घेऊन येतात की करतात, आपण ते पॅकिंग कंपनी आहे, ते ते काळजीपूर्वक ते करतात? काळजीपूर्वक करतात, अगदी हा. कंटेनर मध्ये व्यवस्थित पॅकिंग करून पाठवून देतात ते. ओके, तर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर काका मला सांगा, तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेला असा कोणता कानमंत्र आहे जो तुम्ही नेहमी मूर्ती बनवताना लक्षात ठेवता? गणपती बनवताना जी आपल्या मनातील श्रद्धा भक्तिभाव तो मूर्तीत उतरला पाहिजे. तो म्हणजे त्याचे गणपती बाप्पाचे डोळे, त्याची सोंड, त्याचे दात, त्याचे हात, हे जे काही काही गोष्टी नजरेत पटकन भरणारे आहेत, त्या अतिशय योग्य रीतीने म्हणजे ठळकप्रमाणे करायला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये एकदा आपण भाविकांकडे गणेश मूर्ती गेल्या त्याच्याकडे येणारा जो दर्शन घेणारा भाविक असतो, तो प्रथम मूर्तीचे डोळे बघतो, नंतर त्याच्यात इतर, म्हणजे त्याच्यात प्रथम डोळ्यातच भाव आले तर बाकीचं काय येत नाही. त्यामुळे आमच्या वडिलांनी सांगितलं की डोळ्याची काम अतिशय नाजूक आहे आणि सुंदर करायला पाहिजे, की जेणेकरून त्याच्यात भक्तिभाव दिसला पाहिजे. म्हणजे डोळ्यांची आखणीच ही महत्वाचा भाग आखणी असतो. महत्वाची बाग आहे, कारण गेल्या गेल्या पटकन मूर्तीची भाविकाची नजर डोळ्यावरच जाते. बरोबर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. एक तुमच्याकडे भाविक आलं, त्यांनी तुम्हाला आपण एक एक्झाम्पल बघूया, 3 फुटाची मूर्ती तुम्हाला दिली, ऑर्डर दिली, तर तिच्यामध्ये जास्त ती मूर्ती बनवण्याला किती वेळ लागतो आणि तिच्यामध्ये चॅलेंजिंग पार्ट कुठला असतो? तसं पाहिलं तर चॅलेंजिंग पार्ट सगळ्यात मूर्ती, लहान असो की मोठी असो, सगळ्यांचा चॅलेंज असतो, कारण ती वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असतं भाविकाच्या घरी, ते प्रत्येकाला ते आवडली पाहिजे, हा सगळ्यात गोष्टी आहे. आणि बनवायचं किती वेळ लागेल, तर एखादी डायमधील मूर्ती असेल तर डायमध्ये मूर्तीला 2 ते 3 दिवस लागतात. पण ते एखाद्याने फोटो दिला असेल त्याप्रमाणे बनवायची असेल तर मग आठवड्याचा जास्त अवधी लागतो त्याला. म्हणजे ती कंप्लीट मूर्ती तुम्ही हाताने घडवता? हाताने ही घडवतात. आपल्याकडची खासियत आहे मित्रांनो, की काकांकडे तुम्ही आलात तर पहिली गोष्ट म्हणजे काका मूर्ती घडवणं बंद, म्हणजे ऑर्डर घेणं बंद करतात मे महिन्यापासूनच. मेच्या आधी तुम्ही आला तर तुम्हाला मूर्ती पूर्णपणे हाताने घडून मिळते, आणि जर तुम्हाला साच्यामध्ये हवी असेल तर साच्यामधून पण मिळून जाते. पण ती मूर्ती हाताने घडवलेली कला आणि साच्यामधून बनलेली मूर्ती याच्यात खूप फरक असतो. त्यामुळे तुम्ही नक्की भेट द्या इकडे. तर मंडळी, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर काका, गणपतीच्या आधीचे जे 2 महिने असतात एकदम चॅलेंजिंग महिने असतात, खूप ठिकाणी आपण बघतो. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या जेवणाची वेळ आणि झोपेची वेळ आणि गणपती बनवणं, ह्या 3 गोष्टी तुम्ही कशा बॅलन्स करता? तसं तर आमचं गणेश मूर्तीचा कारखाना वर्षभर चालू असतो, पण शेवटचे जे 2 महिने असतात, फार फार तर शेवटचा 1 महिना, ते जेवणाची, म्हणजे आम्ही तर कामात एवढं असतो सगळे, आमचं कुटुंब, कधी कधी जेवणाची वेळ निघून पण जाते, त्या बाप्पाच्या कामातच आमचं असते. आणि त्याच्यामध्ये त्या भाविकाला त्या दिवशी द्यायचे गणेश भक्ताला, त्या याच्यामध्ये आम्ही असतो, त्यामुळे ते कधी कधी नाश्ता सुद्धा विसरून जातो, अशा परिस्थिती असते. पण ठीक आहे, त्याची सेवा करायला मिळते आणि भूक लागली तरी बाप्पा सांभाळून घेतो आणि ते चालूच असते. आता आमचंच नाही, प्रत्येक मूर्तिकाराचं असते की ते वेळेचं भान राहत नाही, जेवणाचं राहत नाही, झोपेचं सुद्धा. कधी कधी तर आम्ही पहाटेपर्यंत सुद्धा जागरण करतो वेळेअभावी, कधी कधी काही आता अडचणीमुळे मग करावंच लागतं, पण ते मूर्ती त्या दिवशी तयार करून ते भाविकाला मिळावी ही आमची भावना असते. तर काका, पुढचा प्रश्न असा आहे की आजकालच्या जनरेशनमध्ये नवीन पिढी तुमच्याकडे येते का, आणि जर ती येते तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? नक्कीच नवीन पिढी याच्यामध्ये मूर्तीमध्ये म्हणजे खूप, आता आमच्या बाजूला शाळा आहेत, मराठी शाळा वगैरे, त्या बाजूची तिथली मुलं येतात, दुसरी बाजूला एक इंग्लिश मिडियम शाळा आहे, तिकडची मुलं येतात माती मागायला. कधी पालकांना घेतो, आम्हाला थोडी माती देणार, गणेश मूर्ती बनवायची. म्हणजे मुलांचा ओढा मूर्त्या बनवण्याकडे किंवा आणि पारंपरिक मूर्तीकडे वाढलेला आहे, पर्यावरणपूरक. तर याचं उदाहरण म्हणजे सांगायचं ना, तर आमच्याकडे काही भाविक येतात, सांगतात, अहो आम्हाला पूर्वी आम्ही POPची मूर्ती आणतो, पण आम्हाला यंदा मातीची मूर्ती हवी. मग आमच्या मुलाचा हट्ट आहे, त्यांनी पण कुठेतरी व्हिडिओबरोबर बघितलं असतं काय काय प्रकार होतात, कसं होतं. त्यामुळे म्हणजे हा जो बदल, सकारात्मक बदल नवीन पिढीमध्ये होत चाललाय आणि व्हायला पाहिजे आणि होणार 100%. आता बऱ्याच ठिकाणी काय होते की समुद्रावर संध्याकाळी विसर्जनानंतर दुसऱ्या जे गेल्यानंतर जे विदारक दृश्य दिसते, त्याने मुलांच्या मनावर पण थोडा परिणाम, नाही ना आपला बाप्पा असा नसावा. मग त्या पुढच्या वर्षी बाबा पप्पा आपली मूर्ती कुठली असते ना, आपल्याला शाडू मातीचीच मूर्ती आणायची, असे सांगणारे सुद्धा भाविक आमच्याकडे आजूबाजू येतात आणि सांगताना नेतात. तर काका, पुढचा प्रश्न असा आहे
जेव्हा गणेशोत्सव जवळ येतो, म्हणजे गणेश चतुर्थी ज्या दिवशी जवळ येते, म्हणजे आदला दिवस किंवा मूर्ती फायनल रेडी झाल्यावरती जो फायनल टच असतो, त्या टायमाला तुमच्या मनात भावना काय असतात? तेव्हा तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण येते का? जे तुमचे गुरु आहेत त्यांची तुम्हाला आठवण येते का? नक्कीच येते. भावना म्हणजे काय असतं की मी आता एवढे दिवस घडवलेली मूर्ती आपल्या काय असेल भाविकडे जाणार, ते थोडं मनाला वाटते, पण आता कधी जाणारच असते ना. बरोबर. आणि वडिलांची आठवण म्हणजे येतच प्रत्येक. समजू शकतो आपण की त्यांनी दिलेली कला, आणि आपण 3 महिने त्याच्यावरती काम करतो, आपलं मन लावून ती गोष्ट रेडी करतो, तर त्यामुळे थोडंफार बोलू शकत नाही आपण, खूप जास्त मन भरून येतं. भले लोकांकडे 10 दिवस गणपती बसतोय, पण तो गणपती तुमच्याकडे वर्षभर असतो. त्यामुळे लोकांकडे 10 दिवस गणपती बसून पण लोकांची जे भावना लोक व्यक्त करतात विसर्जनाच्या वेळी, तर आम्ही समजू शकतो की तुमच्या मनात त्यावेळी कसं काय चित्र तयार होते आणि काय तुम्ही किती भावनिक होता. ती जी मी मूर्ती बनवलेली आहे त्यावेळी आपण भाविक नेतो तो गणपती बाप्पा मोरया म्हणतो, आणि पुढच्या वेळेला विसर्जन करताना 10व्या दिवशी पुढच्या वर्षी लवकर या म्हणतो, पण ती आधी विसर्जन व्हायला पाहिजे. बरोबर. विसर्जन व्हायला पाहिजे ती पुढच्या वर्षी, म्हणजे तिचं विसर्जन नीट झालं पाहिजे तरच ती पुढच्या वर्षी लवकर. आपण एकदा सोडली काय झालं त्याचं बघत पण नाही आपण. ते तसं नाही व्हायला पाहिजे. काका, पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे जे जुने ग्राहक म्हणजे त्यांना तुमच्याकडे अशी कुठली गोष्ट खास वाटते की दरवर्षी तुमच्याकडे येतात? आता आम्ही तर सगळ्यांच्या सारख्याच बनवतो, त्या भाविकाच्या मनात आमच्याविषयी किंवा आमच्या कारखान्याविषयी काय हे असेल. आता काही जण आम्ही तर कधी तर म्हणाल बाबा आता शक्य नाही, काही कशी बनव, पण वेळेत पण तुमच्या गणेश मूर्ती शाळेतूनच आम्हाला मूर्ती हवी, इतके वर्ष आम्ही नेतोय ते. मग आम्ही पण त्याची भावना बघून समोर भाविकाची आम्ही प्रयत्न करू, अगदी रात्री दिवस करून त्याला मूर्ती देतो. आणि आमच्या इथून नेलेला ग्राहक एक वेळ जागा बदलली इथली तर तो गेला तरच, नाही तर जोपर्यंत इथे आहेत या एरियामध्ये प्रभादेवी भागामध्ये आसपास, तर ते आमच्याकडून मूर्ती नेणार. बरोबर. म्हणजे मित्रांनो, मला एक गोष्ट अशी काकांनी अशी सांगितली, तशी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. मी लहानपणापासून, म्हणजे मी असं बोलू शकतो की गणपती वेडा बोलू शकतो आपण. लहानपणापासून जी आवड होती मला गणपती मूर्तीची किंवा गणेशोत्सवाची, शाळेमध्ये असल्यापासून मी काकांच्या कारखान्यात येऊनच शिकलेलो आहे. स्वतः माझ्या घरातला गणपती आहे, तो काकांकडे आम्ही बनवायला देतो ना, तर काकांनाच माहिती आम्ही त्यांना किती पिडतो. म्हणजे आमची दर 3-2 दिवसांनी एक फेरी असते की काका गणपती तयार झाला का, ऑर्डर दिल्याच्या नंतर गणपती तयार झाला का, मग गणपती कसा तयार झाला. मग काकांना पण जोपर्यंत गणपती मूर्ती रेडी झाल्याच्या नंतर त्याच्यावर प्लॅस्टिक नाही टाकत, तोपर्यंत काकांना पण मनातली शांती नसते की बाबा हे लोकांना शांत होऊ दे, मग आपण बाकीच्या मूर्त्या घडवायला घेऊया. काका, माझा पुढचा प्रश्न असा आहे की नवीन पिढीला आणि जी लोक तुमच्याकडे मूर्तीची ऑर्डर घेऊन येतात, तर त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल की भविष्यामध्ये त्या लोकांना तो जपला पाहिजे? कसं हे गणेश उत्सव हा पारंपरिक आहे, म्हणजे आपल्याला सुद्धा माहिती आहे किती वर्षापासून सुरू झाला आहे तो. तेव्हापासून मातीच्या मूर्तीची स्थापना होते. तर माझं तरुण मुलांना किंवा नवीन जे गणेश मूर्ती बसवण्याला हात जोडेल विनंती आहे की तुम्ही छोटी बसवा, तुमच्या याच्याप्रमाणे बसवा, पण ती मातीचीच बसवा. मग ती नदीकाठीची माती असू दे, तलावातली माती असू दे किंवा शाडू माती असू दे, पण मातीचीच. कारण आपली परंपरा, आपला जो उत्सव आहे, जो गणेश उत्सव, तो सांगतोय की आपण पारंपरिक पद्धतीने जायला पाहिजे. कारण भविष्यामध्ये जर तुम्ही अन्य मार्गावर वळाल तर येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा त्रास होणार आहे त्या गोष्टीचा. म्हणून आताच विचार करून थांबायला पाहिजे आणि पारंपरिक मातीच्या मूर्तीकडेच सगळ्यांनी वळायला पाहिजे, कारण जेणेकरून आपली श्रद्धा, भावना आणि परंपरा ही जपली जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे की गणपती बाप्पा निसर्गाची देवता आहे. म्हणजे बघा ना तुम्ही, माती निसर्गातून मिळते, फुलं पानं सगळे गणपती बाप्पाला जे आपण आणतो, हार दुर्वा सगळे हे निसर्गातून मिळते. मग ते आपण जर POPच्या मूर्त्या घेतल्या तर त्याचा निसर्गाशी ऱ्हास होतो. आता भरपूर आपण ऐकतो की त्याचा प्रदूषण वाढते, विटंबना होते, या बऱ्याच गोष्टी आहेत. तर तसं न होता तुम्ही प्रत्येक वेळेस शाडूची मातीची मूर्ती करा, छोटी करा, हे करा, कारण ती निसर्गाशी विसर्जनानंतर ती परत निसर्गाशी विलीन होते. तर म्हणजे तो मूर्तीपासून सुरू झालेला प्रवास निसर्गापर्यंत जातो, निसर्गातून सुरू झाला परत तो मूर्तीपर्यंत येऊन थांबतो. म्हणजे आपण जो पर्यावरणाचा संतुलन राखला गेला पाहिजे, त्यासाठी आपण शाडू मातीचीच मूर्ती, म्हणजे मातीची मूर्ती प्रतिष्ठापन करा. हा माझा सर्व तरुण पिढीला किंवा येणाऱ्या नवीन भाविकांना संदेश आहे की बाबा तुम्ही तुमच्या परीने छोटी न्या, पण ते करा. आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणं, पर्यावरण राहिलं तर आपण राहणार आहोत आणि मग उत्सव होणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी जपायच्या असतील तर आपल्याला पर्यावरणाला लक्ष द्यावंच लागेल.
फक्त मला आनंद उत्सव साजरा करायला मिळतो पण ती क्षणिक गोष्ट असेल, पण पर्यावरण शाश्वत आहे ते राहिलं पाहिजे. त्यासाठी आपला थोडा ना का हातभार लागला तर खूप मोठी गोष्ट आहे ती. तुमच्याशी आज बोलून खूप अभिमान वाटला आणि आनंद सुद्धा झाला की तुमच्या चिरनेरकर घराण्याने लावलेला वटवृक्ष आजही तुम्ही हिरवागार ठेवण्यासाठी त्याला प्रयत्न केले. तर मित्रांनो, कला ही विकण्यासाठी नसते, ती जपावी लागते. म्हणजे गणेश मूर्ती घेताना तुम्ही कधीच ट्रेंडकडे जाऊ नका. त्यामागची भावना, त्यामागची परंपरा आणि त्यामागचं शास्त्र हे बघूनच तुम्ही गणेश मूर्ती विकत घ्या. तर काका, तुम्ही 2 शब्दामध्ये तुमचं मनोगत द्या ना. नाही, जर मी पारंपरिक मूर्तिकारांची जी मुलाखत घेतात त्याची आणखीन जे पारंपरिक मूर्तिकार आहेत, जे अगदी श्रद्धेने आपली कला जपतायत, मातीकाम जपतायत बरोबर. पिढ्यानपिढ्या, किंवा नवीन मुलं सुद्धा असतील, बरोबर. त्यांची सुद्धा मुलाखत घेऊन मातीकामाचा प्रसार व्हावा, माती कलेचा प्रसार व्हावा, गणपती बाप्पाची सेवा सगळ्यांच्या हातून थोडीफार घडावी. आणि जो पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे ज्या काही अन्य गोष्टींमुळे, तो न होता पारंपरिक मूर्तिकलेकडे लोकांचा ओढा वाढावा. त्यासाठी अन्य मूर्तिकारांच्या मातीकाम करणाऱ्यांच्या मुलाखत घेऊन तरुण मुलांच्या आपण प्रोत्साहन द्यावी ही विनंती. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया. काका, धन्यवाद.